2011ला आलेल्या 3ऱ्या महिला धोरणामध्ये ट्रान्सजेंडर्सला तृतीयपंथी महिला असं म्हणलं गेलं. जेव्हा शासन म्हणते तृतीयपंथी महिला, तर आम्ही कुठल्या सेक्शनमध्ये असायला पाहिजे होतं? लाडक्या बहिणीमध्ये आम्ही बहिणी म्हणून मोजल्याच गेलो नाही. ऑलरेडी आता ज्या मोजल्या गेल्या त्याच्यातल्याही अर्ध्या वगळल्या झाल्या, तो भाग वेगळा. तिला वोटर आयडी विचारलं नाही, मग तुम्ही ठरवून घेतलं की ही बाई आहे आणि मी नाहीये, कशावरनं? आणि मग हे सामाजिक अस्पृश्यता नाहीये का? शासकीय योजनांचा विषय निघालाय, तर मग तुम्हाला कोणत्या कोणत्या योजनांचा लाभ मिळतो? आता महाराष्ट्र शासनाची एक योजना सध्या राज्यभर गाजते, लाडकी बहीण योजना. तर मग ह्या महाराष्ट्र शासनाला ह्या म्हणल्यानंतर माझं कुठलं स्पेसिफिक पार्टीशी म्हणणं नाही. आधीच्यांनी तेच दिवे लावलेत, नंतरच्यांनी पण तेच दिवे लावलेले. आमचं काही त्याच्याशी हे नाही. 2014ला ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्डची स्थापना झाली आहे. 2014ला. त्याच्या आधी म्हणजे आताचं जे सरकार आहे ते येण्याच्या आधी स्थापना झाली, त्याच्यानंतर बोर्डाची नियुक्ती झाली नंतरच्या सरकारमध्ये. आणि आता 2025 चालू, म्हणजे साधारण 10 वर्ष ना, जास्त 10 वर्ष. 10 वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाने ट्रान्सजेंडर पोर्टल बनवलंय. ते नॅशनलचं आहे, तेही त्यांनी स्वतः बनवलेलं नाही, स्टेटचं नाही. आणि त्याच्यावर ट्रान्सजेंडरचं रजिस्ट्रेशन करण्याच्या व्यतिरिक्त काहीही केलेलं नाही. म्हणजे पावलं त्याच्या पुढे उचललीच गेली नाही. फक्त एक योजना आहे, निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना. त्या योजनेचा लाभ आम्हाला मिळतोय. लाडक्या बहिणीमध्ये तर आम्ही येतच नव्हतो, कारण की बघा, आम्ही आधी महिला आणि बालविकास मंत्रालयामध्ये होतो. 2011ला आलेल्या 3ऱ्या महिला धोरणामध्ये ट्रान्सजेंडर्सला तृतीयपंथी महिला असं म्हणलं गेलं. जेव्हा शासन म्हणते तृतीयपंथी महिला, तर आम्ही कुठल्या सेक्शनमध्ये असायला पाहिजे होतं? महिला आणि बालविकास मध्ये. आता जे 4थं महिला धोरण आलं त्याच्यामध्ये जेव्हा सूचना मागवल्यात, त्या सूचना मागवताना सुद्धा आमच्याकडे आलं की तुम्ही आम्हाला याच्या सूचना द्या म्हणून. आम्ही त्याच्या सूचना दिल्या. खूप छान धोरण होतं ते, पण आम्हाला परत तेच, आम्ही त्या धोरणात आम्हाला घेतलेलं नाही. त्याच्यामुळं शासनाच्या महिलांशी संबंधित असलेल्या कुठल्याही योजना घेतलं नाही. म्हणजे त्या निकष बदलले गेले का मग पुढे? त्याच्यातून आम्हाला काढण्यात आलं. अच्छा, म्हणजे अगोदर जाहीर केली योजना आणि योजना नाही, धोरण जाहीर केलं आणि नंतर पुन्हा त्या धोरणाचे निकष बदलले गेले. आता लाडकी बहीण आलं, जो मेन सगळ्यांचा आवडता मुद्दा आहे, तो मी बोलते. लाडक्या बहिणीमध्ये आम्ही बहिणी म्हणून मोजल्याच गेलो नाही. ऑलरेडी आता ज्या मोजल्या गेल्या त्याच्यातल्याही अर्ध्या वगळल्या झाल्या, तो भाग वेगळा. त्याच्यानंतर एक आहे की महिला सन्मान योजना. बस कंडक्टर मध्ये आता तुम्ही सगळेजण मला कॅमेऱ्यावर बघताय, माझ्या चेहऱ्यावर ट्रान्सजेंडर लिहिलंय का? ही इंटरव्ह्यू घेणारी ताई सुद्धा साडी घातली, मी सुद्धा साडी घातली. तिच्यापेक्षा अशी इंचभर जास्तच केस लांब आहेत माझे. ओके. तर टिकली लावली, मी पण टिकली लावली. लिपस्टिक तिने पण लावली, मी पण लावली. आम्ही दोघी जणी एक समांतर वेशभूषा, समांतर बिहेवियर करून बसलेलो आहोत. पण कंडक्टर येताना हिला न बोलता हाफ तिकीट देणार आणि मला देताना मात्र म्हणणार नाही नाही तुम्हाला नाही. तर मी कंडक्टरना आणि महाराष्ट्र शासनाला प्रश्न विचारते की कसं जज करता की मी बाई नाहीये? कारण की तुम्ही आधार कार्ड तर विचारलं नाही महिलेला, तिला वोटर आयडी विचारलं नाही, मग तुम्ही ठरवून घेतलं की ही बाई आहे आणि मी नाहीये, कशावरनं? आणि मग हे सामाजिक अस्पृश्यता नाहीये का? 4 चौघामध्ये मला माझं असणं प्रूफ करावं लागणं सोशल हॅरॅसमेंट आणि झालीये. कित्येक वेळा आम्हाला बायका जेव्हा त्या हाफ तिकीट घेतात आणि मला फुल तिकीट घ्यावं लागतं, तेव्हा पूर्ण बसमधल्या बायका माझ्या तोंडाकडे बघत असतात. त्यातनं होणारं जे माझं शोषण आहे, त्यातनं होणारं जे माझं मानसिक खच्चीकरण आहे, त्याची भरपाई महाराष्ट्र शासन देणार आहे का? तर त्या योजनेचाही लाभ आम्हाला मिळत नाही. उलट या योजनेने आमचा सामाजिक अपमानाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवलं. ज्या पद्धतीने कंडक्टर इन्सल्ट करतात, बसमधनं उतरून देतात, आगारामध्ये आगार प्रमुख ज्या पद्धतीने वागवतात, काय रे, ए चल रे, ह्या पद्धतीची भाषा बोलतात, हे खूप वाईट पद्धती. चांगले कंडक्टर पण आहेत, ते सांगतात आमच्या नोकरीचा प्रश्न आहे, आम्हाला त्रास होतो ताई, पुढे साहेब आल्यानंतर आमची चौकशी होईल. तर ह्या योजनांमुळे भेदभाव मिटायचं सोडून वाढत चाललाय. कुठल्याही शासकीय योजनांमध्ये म्हणजे बीज भांडवल योजना घोषित केली, पण त्याचे निकष काय असतील ते डिक्लेअरच केलं नाही.
नंतर बजेटच वापस गेलं. त्याच्यामुळे ते ही बीज भांडवल योजना बीजातून अंकुरलीच नाही वरती. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.